नमस्कार मित्रांनो, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं G54 पासून तर G59 पर्यंत जी कोडचा उपयोग कशा प्रकारे वर्क ऑफसेट सेव्ह करण्यासाठी होतो. तर आता त्याच्या समोरचे आपले काही कोड राहिले आहेत, ते कोड्स आपण कंप्लीट करून घेऊया. आपण स्टेप बाय स्टेप जात आहोत, पण मध्ये काही कमेंट आल्या होत्या, त्या कमेंटचे आन्सर देण्याकरता आपण त्यांच्या कमेंटसाठी दुसरे व्हिडिओ बनवले. पण आपला जो सिलेबस आहे बेसिक पासून जातो तो आता परत आपण पुढे कंटिन्यू करणार आहे. तर बघा, G70, G71, G72, G73 या कोड्स बद्दल आपण आज माहिती बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर काय असतं, G70 काय आहे, G71 काय, 72, 73 काय आहे सांगण्यासाठी मी तुम्हाला सांगून दिली सरळ की G70 ही फिनिशिंग सायकल आहे, CNC टर्निंगची फिनिश सायकल आहे. G71 ही रफिंग सायकल आहे, CNC टर्निंगची. आयडी टर्निंग किंवा ओडी टर्निंग, आयडी बोरिंग किंवा ओडी टर्निंगची ही एक रफिंगची सायकल आहे. G72 ही फेसिंग सायकल आहे CNC मध्ये. G73 ही पॅटर्न रिपीटिंग सायकल आहे, किंवा जर VMC घेतलं तुम्ही तर G73 ही पेग ड्रिलिंग सायकल आहे असं आपण म्हणू शकतो. पण कसं, नुसतं हे कोड्सचा अर्थ माहीत करून घेण्यात काही तथ्य नाही आहे. त्यासाठी त्या कोडचं डीप नॉलेज जर असलं तर समोर प्रोग्रामिंग करणं इझी जातं. कारण की हे सर्व आपले बेसिक कोड्स आहेत. हे कोड्स संपल्यानंतर आपण ऍक्च्युअल प्रोग्रामिंग करणार आहेत. या कोर्स आपल्या कोर्सचा पूर्ण तुमचे व्हिडिओ कंप्लीट झाले की लगेच आपण सुरुवातीला एक क्वाड्रंट घेऊ, क्वाड्रंट शिकू. क्वाड्रंट शिकल्यानंतर मग तुम्हाला समजेल की ओरिजिन पॉईंट कुठं असतो, ओरिजिन पॉईंट पासून कॉर्डिनेट कसे काढायचे. नंतर आपण कॉर्डिनेट शिकू. नंतर आपण कॉर्डिनेट काढायच्या पद्धती शिकू. आपण ऍब्सोल्यूट आहे की इन्क्रिमेंटल आहे ते पण शिकू आपण. त्यानंतर आपण कॉर्डिनेट झाल्यानंतर हे झाल्यानंतर आपण मग ऍक्च्युअल प्रोग्रामिंगला सुरुवात करूया. पहिले CNC चे कम्प्लीट करू प्रोग्रामिंग, नंतर VMC चे करू. मग मॅन्युअल झाले की नंतर 3D मध्ये जाऊ. नंतर आपण ड्रॉइंग घ्यायचे, म्हणजे पूर्ण आपण डीप मध्ये नॉलेज घेणार आहे. तर 70, 71, 72, 73, 74 तर या कोडबद्दल जर तुम्हाला मी सांगतो म्हटलं तर तुम्हाला मी शॉर्टकट मध्ये सांगू शकतो की या कोडचा अर्थ काय. पण तसं न करता आपण त्याचा डिस्क्रिप्टिव्ह अभ्यास करू. तर बघा, 70 सध्या आपण होल्ड करू, 70 राहू देऊ. पहिले आपण 71 कोड बद्दल माहिती पाहू. ओके, 70 ला सध्या हे करू, होल्ड करू सध्या आपण 70 ला. 71 बद्दल पहिले माहिती पाहू आपण. तर G71 काय आहे, ही रफ टर्निंग सायकल आहे CNC वर. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये अटॅचमेंट दिलेली आहे, त्यात तुम्ही बघू शकता की ही जी आहे ही रफ टर्निंग सायकल आहे. ही रफ टर्निंग, आता बघा सॉलिड ब्लॉक आहे दिलं तुम्हाला व्हिडिओमध्ये, तो सॉलिड ब्लॉकला ते करताय प्रत्येक वेळेस कट घेताय, रफिंगचे कट घेताय, रफिंग करत 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 त्याचं पूर्ण मटेरियल काढत आहे. तर अशा प्रकारचं सॉलिड ब्लॉकवर जर टर्निंग करून मटेरियल काढायचं असेल आपल्याला, समजा आता हे ओडीसाठी आहे, जर समजा इन केस तुम्हाला आयडीला काढायचं आहे किंवा आयडीला रफिंग करायचं आहे, तर रफिंग करताना G71 आयडी असो किंवा ओडी असो, रफिंग करताना आपल्याला G71 कोडचा यूज होतो. ओके, तर G71 ची रचना कशी आहे तुम्हाला नंतर शिकवीन मी, पण आधी याचं अप्लिकेशन पहा. या प्रकारे दाखवल्याप्रमाणे या प्रकारे रफिंग करण्यासाठी G71 कोडचा यूज होतो रफ टर्निंग सायकल म्हणून. बरोबर आहे, व्हिडिओ तुम्हाला क्लिअर झाला असेल. म्हणजे जास्त स्टॉक आहे, पूर्ण स्टॉक रिमूव्ह करायचा आहे. स्टॉक रिमूव्हल सायकल पण म्हणतात त्याला. जास्त स्टॉक रिमूव्ह करायचा आहे, जास्त रफिंग करायची आहे, त्या ठिकाणी आपण G71 कोड वापरतो आयडीला आणि ओडीला CNC टर्निंग मध्ये. नंतर आहे G72 सायकल. G72 आहे फेसिंग सायकल. व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये. जर आपल्याला फेसचं काही मटेरियल उडवायचं असेल, फेसचं काही मटेरियल मायनस करायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला G72 कोडचा वापर करावा लागतो. ओके, G72 कोडने आपण फेसिंग करतो. हे एकच काम आहे G72 कोडचं. ठीक आहे, तर तुम्ही व्हिडिओ तुम्हाला एकदम क्लिअर होईल की G72 चा उपयोग कसा करायचा. त्यानंतर आहे G73. आता G73 चे दोन यूज आहेत. G73 ला CNC मध्ये पॅटर्न रिपीटिंग सायकल म्हणतात. पॅटर्न ती X ला आणि Z ला डेप्थ घेते आणि परत सेम पॅटर्न रिपीट करतो, म्हणून त्याला बघा पॅटर्न रिपीटिंग सायकल. ओके, आणि तेच जर तुम्ही G73 चा यूज बघितला VMC मध्ये, VMC मशीनला, तर VMC ला हा आपण पेक ड्रिलिंग सायकल म्हणून वापरतो. आपण काय करतो, आपण पेक ड्रिलिंग सायकल, पेक ड्रिलिंग. ओके, पेक ड्रिलिंग सायकल हे काय आहे, रफ टर्निंग. ओके, तुम्हाला व्हिडिओमध्ये मी क्लिअर केलं आहे रफ टर्निंग. हे काय, फेसिंग सायकल आहे. 72 काय, फेसिंग सायकल आहे. ओके, आणि 70 तुम्हाला नंतर सांगणार आहे मी काय आहे. तर बघा, तर यानंतर काय, पेग ड्रिलिंग सायकल. तर G73 पेग ड्रिलिंग आहे, पण G83 पण पेग ड्रिलिंग सायकल आहे. तुम्हाला मध्ये इंटरप्ट करतो आम्ही G84 सांगून, G83 ही सुद्धा
पेग ड्रिलिंग सायकल आहे दोन्ही सीएनसी व्हीएमसीच्या. या दोन व्हीएमसीच्या पेग ड्रिलिंग सायकल पण आहेत, G73 आणि G83. फरक काय दोन मधला फरक हाच आहे की बघा, समजा हा एखादा सॉलिड ब्लॉक आहे, ओके, हा सॉलिड ब्लॉक आहे, या ब्लॉकवर तुम्हाला थ्रू ड्रिलिंग करायचं आहे. हे झालं ड्रिल. तुम्हाला इथे समजा डायमीटर 12.0 ड्रिल करायचं आहे. ओके, तर या केसमध्ये काय होईल, जर तुम्ही G73 हा कोड जर वापरला तर काय होईल, हा तुमचा ड्रिल आहे, समजा हा ड्रिल आहे, बरोबर. हा ड्रिल असं तुम्ही वापरला तर काय होईल, हा ड्रिल जाईल आतमध्ये जाईल पहिल्यांदा आणि मशीनिंगला स्टार्ट करत. समजा याला जर आपण पेक दिला, पेक काय तुम्हाला नंतर सांगेन. पेक म्हणजे एका वेळेस ड्रिल किती डेप्थ घेतो. म्हणजे समजा हा 2 mm डेप्थ घेईल, समजा हे पूर्ण आहे 50 mm, समजा हा ब्लॉक पूर्ण आहे 50 mm चा, ओके, 50 mm हा ब्लॉक सुद्धा 50 mm चा आहे. तर मग डायरेक्ट एका जेव्हा तो 50 mm नाही घेणार, तो काय करेल, पहिले जाईल इथं या 2 mm पर्यंत मशीनिंग करेल, एवढं मशीनिंग करेल आणि परत वर जाईल. मग परत हे 2 mm घेईल, परत वर जाईल, परत आणखी हे 2 mm घेईल, परत वर जाईल, आणखी 2 mm घेईल, परत वर जाईल. असं करत करत तो ड्रिलिंग करतो. त्याला म्हणतात पेक ड्रिलिंग सायकल. तो पेक घेतो, तो पेक आपण क्यू ने दाखवतो. क्यू ने आपण काय दाखवतो, पेक व्हॅल्यू 2 mm किंवा जे काय 3 mm 5 mm ती आपण क्यू ने दाखवतो. तर हा पेक घेतो असा. तर पेक घेताना काय होतं माहिती आहे का, हा काय करतो, जर आपण G73 सायकल वापरली पेक ड्रिलिंगला तर काय होतो, हा 2 mm पेक घेतो आणि 1 mm वर येतो, परत 2 mm पेक घेतो, 1 mm वर येतो, 1 mm फक्त. म्हणजे समजा हा 2 mm डिप गेला, 1 mm वर येईल, 4 mm डिप गेला, परत फक्त मधल्यामध्ये तिथून 1 mm वर येईल. तो समजा 4 mm गेला तर तो 3 वर येईल, परत समजा 6 वर गेला तर तो 5 वर येईल, फक्त थोडासाच वर येईल, जास्त वर येणार नाही. 5 वर गेला, समजा तो या पोझिशनला पोहोचला, 50 mm वर गेला, तो -50 पर्यंत गेला तर तो -49 ला वर येईल फक्त. परत खाली गेला म्हणजे आपल्याला थ्रू करायचा ड्रिल, परत खाली गेला -51 ला गेला तर तो वर येईल -50 पर्यंत, परत -52 ला गेला तर तो वर येईल -51 पर्यंत. असं फक्त तो थोडासाच वर येईल, ड्रिल करेल थोडासा वर येईल, ड्रिल करेल थोडासा वर येईल. पण जर तुम्ही G83 सायकल वापरली तर हाच ड्रिल काय करेल, तुम्ही फक्त सगळं तेच ठेवलं, G83 सायकल वापरली तुम्ही, तर G83 वापरली असताना काय होईल, हा पहिल्यांदा 2 mm पेक घेईल, डायरेक्ट पूर्ण वर येईल. याचा तुमचा रिट्रॅक्टिंग पॉईंट आहे R3 किंवा तुम्ही जे दिला पॉईंट रिट्रॅक्टिंगचा, तो तेवढा वर येईल डायरेक्ट. इथून या टॉपच्या सरफेस पासून डायरेक्ट वर येईल तो, म्हणजे सगळ्या आतमधल्या होलमध्ये सगळ्या चिप बाहेर काढेल तो. ओके, पहिल्यांदा 2 mm पेक घेतला, डायरेक्ट पूर्ण वर येईल. नंतर परत पेक घेईल, 4 mm पर्यंत जाईल, पूर्ण वर येईल, फेसच्या बाहेर येईल. 6 mm पर्यंत जाईल, पूर्ण फेसच्या बाहेर येईल. 50 mm पर्यंत जाईल, पूर्ण फेसच्या बाहेर येईल. अशा प्रकारे G83 मध्ये काय करतो, तो पूर्ण बाहेर येईल, म्हणजे पूर्ण फुल रिट्रॅक्ट होतो, फुल रिट्रॅक्टिंग होते, डायरेक्ट बाहेर येतो पूर्ण जॉबच्या. पण G73 मध्ये असं होत नाही. तो जर इथं असं समजा इथपर्यंत मशीनिंग केलं तर तो फक्त 1 mm वर येईल, इथपर्यंत येईल तो वर, बाहेर पूर्ण वर येणार नाही. ओके, तर हा फरक आहे G73 आणि G83 मधला. दोन्ही पण पेक ड्रिलिंग सायकल आता, आणि दोन्हीचा यूज होतो व्हीएमसी मध्ये. बघा, लक्षात द्या, जर तुम्हाला काही अडचण असेल मला कमेंट मध्ये विचारा, कारण माहिती आहे का की हे तुमचं एकदम बेसिक आहे आणि खूप महत्वाचं आहे. तुम्ही जर हे काळजीपूर्वक वाचलं, ऐकलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रोग्रामिंग करता येईल, ही माझी गॅरंटी आहे. जर तुम्हाला काही अडचण वाटली मला तुम्ही डायरेक्ट कमेंट करा, तुम्हाला तुमच्याकडे लगेच 2 दिवसात तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल तुमचा. तुमची जी भाषा असेल त्या भाषेत, मराठी, हिंदी, इंग्लिश, प्रत्येक व्हिडिओ मी 3 भाषेत बनवत असतो तुमच्यासाठी. तर तुमची जी भाषा असेल, कोणती भाषा असू द्या, तुम्ही मला कोणत्या भाषेत क्वेश्चन विचारा, मी तुमचा मराठी, हिंदी आणि इंग्लिश 3 भाषेत व्हिडिओ अपलोड करून देईल. ओके, तर ही तुमची एकदम महत्वाची स्टेप आहे. याच्यात तुम्ही एकदम आधीचे कोड तर महत्वाचे होतेच, पण हे कोड खूप जास्त महत्वाचे आहेत. तर तुम्ही एकदम काळजीपूर्वक ऐका. याच्यानंतर आपण प्रत्येक सायकल इंडिव्हिज्युअली अभ्यास करणार आहे. आता फक्त मला जस्ट इंट्रोड्यूस करताय सोबत मी, तर तुम्ही आतापासून काळजीपूर्वक समजून घ्या. काही प्रश्न असतात मला कमेंटमध्ये विचारा. ओके, तर या प्रकारे आता टॉपिक वापस येऊ आपण. तर आता झालं तुमचं G83 पर्यंत, हे आपण वापरतो व्हीएमसी मध्ये, बरोबर आहे. G83 G73 ड्रिलिंग साठी आपण वापरतो व्हीएमसी मध्ये, आणि सीएनसी ला पॅटर्न रिपीटिंग साठी वापरून येतो आपण G73 ला. आता G70 वर आपण परत येऊ. G70 असते फिनिशिंग सायकल. हे काय, फिनिशिंग.
फिनिशिंग सायकल असते. हे काय फिनिशिंग सायकल. फिनिशिंग सायकल म्हणजे काय बघा, आपण काय केलं पहिल्यांदा स्टॉक रिमूव्ह केला 71ने, बरोबर आहे. समजा एखादी जॉब प्रोफाईल आहे त्याच्यावर आपण पूर्ण स्टॉक रिमूव्ह केला, पूर्ण सॉलिड ब्लॉक होता, सॉलिड ब्लॉकचा पुरा स्टॉक आपण आधी रिमूव्ह केला G71ने. तो स्टॉक रिमूव्ह झाल्यानंतरही आपण काय करतो, रॅपिडली स्टॉक काढतो. आपण रफिंग सायकलने मशीनिंग करतो, तेव्हा काय होतं की त्या जॉबच्या सरफेसवर काही मटेरियल सुटून जातं आणि जॉबची फिनिशिंग चांगली येत नाही. तर जॉबची फिनिशिंग चांगली यावी म्हणून आपण G70 सायकल वापरतो. G70 सायकल काय करते की जी प्रोफाईल आहे या सायकलमध्ये, जी प्रोफाईल आहे त्या पूर्ण प्रोफाईलमध्ये एक लाईट कट फिरतो. समजा तुम्ही फेसिंग जरी करत असाल तर फेसिंग सायकलमध्ये पण आपण G70 सायकल वापरतो. तर G70 वापरून शेवटचा आपण एक फिनिश कट देत असतो. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे बघा, यामध्ये सुद्धा G70 वापरलेला आहे शेवटी, तेव्हाच फिनिश कट दिलेला आहे. याला G72ला आपण तेव्हाच फिनिश कट दिलेला आहे. आणि नंतर बघा दुसरा व्हिडिओ बघा आणखी, त्याच्यामध्ये दाखवलं तुम्हाला मी G71 मध्ये आपण रफिंग केलं, त्यानंतर सेम त्यालाच आपण फिनिशिंग केलं G70ने. त्याला आपण त्याच प्रोफाईलला एक लाईट कट मारला G70ने. म्हणजे काय, ही फक्त फिनिशिंग सायकल आहे. या सगळ्या सायकलचा आपण एकदम डीपली अभ्यास करणार आहे. सध्या तुम्हाला जस्ट इंट्रोड्यूस म्हणून या सायकलची मी माहिती दिलेली आहे. तर ही माहिती लक्षात ठेवा. काही प्रश्न असतात मला कमेंटमध्ये विचारला, आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.